सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या सध्याच्या धकाधकीच्या आणि अत्यंत वेगवान अशा जीवनशैलीमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये मोठमोठी आव्हाने आहेत, जसं की कर्करोग आहे, संसर्गजन्य आजार आहेत, वृद्धत्वामुळे येणारे आजार आहेत, काही अनुवंशिक आजार आहेत. आणि त्यामुळे ही आव्हानं पेलण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामधले डॉक्टर आणि वैज्ञानिक हे दोघं एकत्र येऊन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ह्यासाठी त्यांचा मूळ आधार आहे जैवतंत्रज्ञान. या जैवतंत्रज्ञानामुळे विविध नवीन उपचार पद्धती आता उदयास येत आहेत. आणि यातल्या दोन उदयोन्मुख उपचार पद्धती आहेत, जनुकीय उपचार पद्धती आणि पेशीय उपचार पद्धती. आज आपण ह्या दोन्ही पद्धतींची माहिती घेणार आहोत. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि आपल्या देशामध्ये ज्यांनी ह्या दोन्ही पद्धतींमध्ये भरीव योगदान दिलं आहे अशा वैज्ञानिक डॉक्टर ऋता मुल्हेरकर. डॉक्टर मुल्हेरकर, आपलं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थोडक्यात डॉक्टर मुल्हेरकरांची मी ओळख करून देते, किंबहुना त्यांची थोडक्यात ओळख करून देणं हे माझ्यापुढे खरं सांगायचं तर मोठं आव्हान आहे. डॉक्टर मुल्हेरकर ह्या टाटा स्मारक रुग्णालयाच्या नवी मुंबई येथे ॲट्रॅक्ट म्हणून जी संस्था आहे, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, इथे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करत होत्या. तिथल्या शैक्षणिक विभागाच्या त्या अध्यक्षही होत्या. आणि निवृत्तीनंतर पुण्यामध्ये त्या समर्थकृपा लाईफ सायन्सेस म्हणून जे संस्था आहे तिथे संचालक म्हणून काम करत आहेत. याचबरोबर BKL वालावलकर रुग्णालय जे ग्रामीण क्षेत्रात आहे कोकणामध्ये, तिथे त्यांचं स्टार्टअप आहे आणि तिथे त्या पेशीय उपचार पद्धतीचे नवनवीन प्रयोग आणि चाचण्या करत आहेत. डॉक्टर मुल्हेरकर ह्या राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि महाराष्ट्र विज्ञान अकादमी ह्या दोन्हीच्या सन्माननीय सदस्य आहेत. आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान विभाग, या दोन्ही विभागांच्या विविध समित्यांवरती त्यांनी काम केलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी औषधांची मानकं बनवणं, जनुकीय उपचार पद्धती, कर्करोग विविध प्रकारचे, जसं की स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, ह्या विषयांमध्ये खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. भारतातल्या दोन अत्यंत जुन्या अशा ज्या वैज्ञानिक संस्था आहेत, इंडियन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च आणि इंडियन सोसायटी ऑफ सेल बायोलॉजी, इथे त्या निर्वाचित अध्यक्ष होत्या आणि त्यांनी मोठं काम केलेलं आहे. हे काम करत असताना त्या विविध वैज्ञानिक मासिकं म्हणा किंवा संस्था म्हणा इथे परीक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या संपादकीय मंडळावरही आहेत. त्यांनी स्वतः आज 75पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध केलेत. आणि VB कामत पुरस्कार, प्रोफेसर भार्गव पुरस्कार अशा मोठमोठ्या पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. डॉक्टर मुल्हेरकर, पुन्हा एकदा मी तुमचं इथे स्वागत करते. आणि मला थोडीशी तुम्ही सुरुवातीला जनुकीय उपचार पद्धती म्हणजे काय ह्याची माहिती द्याल का? जनुकीय उपचार पद्धती ही एक अत्याधुनिक वैद्यकीय पद्धती आहे, ज्याच्यामध्ये दोषी जनुकं जी असतात ती बदलून चांगली जनुकं घालता येतात. तर एक आधी मी थोडंसं सांगते की जनुकं म्हणजे काय आणि त्याचं काय काम असतं. तर जनुकं हे आपल्या प्रत्येक पेशीमध्ये DNA असतं, त्याचा एक भाग असतो. आणि या जनुकांचं काम काय असतं तर ते एक प्रथिन बनवतात, प्रोटीन बनवतात. आणि ही प्रोटीन्स जी असतात, प्रथिनं जी असतात, ती सगळ्या आपल्या ज्या शरीरातली कार्य असतात ती सगळी ते करत असतात. त्यामुळे ते फार इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे हे असतात. तर जर दोषी जनुकं असेल तर त्याच्यामुळे ते प्रथिन जे बनतं ते सुद्धा दोषी असतं. आणि त्यामुळे ते काम व्यवस्थित करू शकत नाही आणि त्यामुळे आजार होतो. मग हे तुम्ही कसं दुरुस्त करता जो काही दोष असेल ते? मी त्याचं एक उदाहरण देऊन सांगते. आता हिमोफिलिया हा एक रोग आहे ज्याच्यामध्ये मला वाटतं अपरिमित रक्तस्राव ह्या रोगामध्ये रक्तस्रावाचा एक
हा एक रेअर डिझीज म्हणतात, त्याला ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणतात. तर तो जो रोग आहे त्याच्यामध्ये जे जनुक आहे त्या दोषी जनुकामुळे जे प्रथिन बनतं ते रक्त गोठू शकत नाही आणि त्यामुळे खूप त्रास होऊ शकतो त्या पेशंटना. तर असं हे जनुक आपण चांगलं जनुक त्या दोषी जनुकाच्या जागी आपण चांगलं जनुक त्या पेशींमध्ये घालून ते सुधारू शकतो, म्हणजे आजार हा सुधारू शकतो. पण हे नेमकं कसं देतात रुग्णाला? म्हणजे त्याची काही गोळी किंवा नसेल तर काही इंजेक्शन देतात, कशा पद्धतीने दिलं जातं? जनुक आपल्याला पेशींमध्ये घालायसाठी एक त्याला म्हणतात वेक्टर म्हणतात इंग्लिशमध्ये. वेक्टर म्हणजे एखादं असं थोडक्यात वाहक म्हटलं तरी चालेल वाहक ना? सारखं. ते त्याच्यामध्ये आपण ते जनुक घालायचं आणि ते मग पेशीमध्ये जातं आणि ते आपलं चांगलं जे प्रथिन असेल ते बनवायला सुरुवात करतं. तर बहुतेक वेळेस आता बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेक्टर असतात, पण सगळ्यात जास्त जे वापरतात ते आहे विषाणू म्हणजे हे विषाणू आपल्याला उपयुक्त सुद्धा ठरतात. नाही तर आपल्याला नेहमी विषाणू म्हणजे संसर्गजन्य रोग ज्यांच्यामुळे होतो अशी एक माहिती असते, पण त्यांचा उपयोगही आहे. हां, विषाणू जे असतं त्याच्यातले जे म्हणजे आजार निर्माण करायसाठी जे असतं तो भाग काढला जातो आणि त्या ठिकाणी चांगलं जनुक जे असेल ते घातलं जातं. आणि आता ह्या विषाणू म्हणजे व्हायरसेस खूप साधारणपणे आपल्या पेशीमध्ये जाऊ शकतात आणि मग ते प्रथिन बनवायला सुरुवात करतात, त्यामुळे तो रोग बरा होऊ शकतो. कर्करोग हे तर आजचं खूप मोठं आव्हान आहे. तर ह्याच्यासाठी काही मग ह्याचं कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही जनुकांमध्ये दोष निर्माण होतात, तर तिथे ही उपचार पद्धती वापरता येते का? हां, आता कर्करोगामध्ये वेगळ्या तऱ्हेने जनुकं वापरली जातात. कर्करोगामध्ये आता एक नवीन जे आता सध्या चालू आहे त्या कर्करोगाच्या ह्याच्या उपचार पद्धतीमध्ये त्या पेशीमधले आणखीन एक जनुक घातलं जातं ज्याच्यामुळे त्या पेशी कर्करोगाच्या पेशींना ओळखतात आणि नष्ट करू शकतात. आणि आता आपल्या देशात सुद्धा एक नवीन पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे, ज्याला आता अप्रुव्हल रेग्युलेटरी ह्याचं अप्रुव्हल मिळालेलं आहे. त्याला CAR-T सेल थेरपी म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्या रुग्णाच्याच पेशी घेतात, बाहेर काढतात, त्याच्यामध्ये त्या बदल आणतात आणि त्या पेशी परत त्याच रुग्णामध्ये घालतात, ज्याच्यामुळे ते कर्करोगाच्या पेशींना ओळखून त्यांचं नाश करू शकतात. तर ह्याला CAR-T सेल थेरपी म्हणतात आणि हे आपल्या इथे IIT मुंबई आणि टाटा मेमोरियल सेंटरमधल्या डॉक्टर लोकांनी करून केलेलं आहे. आता ही जी उपचार पद्धती आहे ही बाहेर तर उपलब्ध होतीच, पण आपल्या देशात ती नव्हती आणि बाहेर खर्च खूप जास्त होता. जवळजवळ 1 कोटी रुपये त्याहून जास्त खर्च होता आणि आता आपल्या देशात करतायत त्यामुळे त्याची किंमत आता 50 लाखाच्या पर्यंत आलेली आहे. ही तर फारच चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे स्वदेशी आता म्हणायला हरकत नाही उपचार पद्धती सुरू आहे. पण आता हे केवळ टाटा स्मारक रुग्णालयापुरती मर्यादित आहे का इतर ठिकाणी सुद्धा देशामध्ये ही पद्धत आता मिळू शकते रुग्णांना? हो, आता ही सगळीकडे मिळू शकते. दिल्लीत तर मला माहितीच आहे, दिल्लीत पण त्यांचे चालू आहेत. कारण आता त्यांना कोणतंही नवीन उपचार पद्धती आणण्याच्या आधी आपल्याला बरेचसे काय त्याला क्लिनिकल ट्रायल म्हणतात ते करायला लागतं. तर ते सगळं संपवून आता त्यांना ते वैद्यकीय चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत आता आणि त्यामुळे कोणीही ही पद्धत जे शिकतील ते वापरू शकतात, असंच आहे. पण सध्या आता हेच मी ह्या कंपनीच्या थ्रूच करतायत आणि ते बऱ्याच ठिकाणी पुण्यात ते मुंबई ते दिल्ली ते बऱ्याच ठिकाणी आता हे उपलब्ध झालं आहे. आणि हे सध्या फक्त कर्करोगापुरतं मर्यादित आहे आणि तुम्ही सांगितलं तसं जे रक्तस्रावासंबंधी जे काही रोग आहेत त्याच्यासाठी वापरलं जातं. अजूनही काही रोगांवरती ह्याच्यासाठी प्रयत्न करता आहेत लोक? हो, आता ह्याच्यामध्ये आणखीन एक नवीन उपचार पद्धती अशी टेक्नॉलॉजी अशी पुढे गेलेली आहे की मी म्हटलं की तसं आपण चांगले जनुक घालू शकतो पेशींमध्ये, त्याच्याऐवजी ती पेशीमधलीच जनुक आपण जी दोषी आहेत ती सुधारू शकतो, म्हणजे ती रिपेअर करू शकतो. ह्याला जीन एडिटिंग म्हणून म्हणतात. आणि ह्या जीन एडिटिंगनी आता आपल्या देशात सुद्धा त्यांचे ट्रायल्स चालू झालेले आहेत आणि ते ठराविक काही रक्ताच्या कर्करोगावर मला वाटतं हे सोपं असतं कारण पेशी वेगळ्या वेगळ्या असतील आपल्या. तर नाही, इव्हन आता थॅलेसेमिया किंवा सिकल सेल डिझीजेस जे म्हणतात त्याच्यासाठी सध्या हे जीन एडिटिंगचं हे चालू आहे. म्हणजे अनुवंशिक रोगांवरती सुद्धा ह्याच्यामुळे उपचार करता येऊ शकतात. खूपच फायदा होणार आहे हे जर खरंच
ही व्यवस्थित फारच पद्धतीने चांगली झालं बातमी तर. तुम्ही आम्हाला दिली. विज्ञानम जनहिताय. आता पेशीय उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय असतं? हां, आता पेशीय उपचार पद्धतीत आपण जनुक काही वापरत नाही आणि त्याच्याऐवजी आपण स्टेम सेल्स म्हणतात. ते मूलपेशी का? हां, मूलपेशी. ते आपल्या शरीरामध्ये प्रत्येक टिश्यूमध्ये किंवा नाही, वेगळ्या वेगळ्या ऊतींच्या मला वाटतं ह्या ऊतींमध्ये, वेगळ्या वेगळ्या हां. मूलपेशी असतात तर ना? त्याच्यामध्ये सारखी आपली झीज होत असते पेशींची आणि त्यामुळे नवीन पेशी बनत असतात. तर त्या नवीन पेशी कुठून येतात? तर त्या स्टेम सेल्स बनवून होतात. अच्छा. तर त्या स्टेम सेल्सना मिझेनकायमल स्टेम सेल्स असं म्हणतात आणि ह्या मिझेनकायमल स्टेम सेल्सचा उपयोग आता बरेच पेशी उपचार पद्धतीमध्ये वापरला जात आहे. म्हणजे आपल्या देशात ही पद्धत आता उपलब्ध आहे का अजून प्रायोगिक अवस्थेतच आहोत आता आपण? एका ठराविक ह्याच्यासाठी उपलब्ध झालेली आहे, त्याला म्हणतात क्रिटिकल लिम्ब इस्केमिया. तर ते म्हणजे काय, आपल्या पायामध्ये रक्ताचा प्रभाव कमी होतो आणि त्याच्यामुळे वेदना होतात. तर अशा रुग्णांना त्या मिझेनकायमल स्टेम सेल्स टोचून म्हणजे पोटरीत किंवा घोट्याच्या इथे किंवा हां, पावलावर तिथे तिथे ते टोचतात. वेगळे थोडे थोडे इंजेक्शन्स देऊन त्यांनी काय होतं, त्यांनी नवीन रक्तवाहिनी निर्माण तयार होतात होते. आणि अच्छा. त्याच्यामुळे तो आजार बरा होऊ शकतो. तर हे आणि मग आता चालू आहे. एकदाच द्यावं लागतं का वारंवार आपल्याला ह्या पद्धतीने इंजेक्शन्स रुग्णांना द्यावं लागतं? नाही, एकदाच द्यावं लागतं. आणि सगळ्यात म्हणजे मिझेनकायमल स्टेम सेल्स जे आहेत तर ते बऱ्याचशा डोनर्सकडनं आपण हे करू शकतो, तयार करू शकतो आणि त्या करून त्या गोठून ठेवल्या जातात. अच्छा. तर छोट्या छोट्या प्रमाणात त्या गोठून ठेवतात. मग जेव्हा लागेल एखाद्या आजारासाठी कोणाला डॉक्टरना लागलं की एखादी ती हे देऊ शकतात. आणि मग म्हणजे थोडक्यात जशी आपली रक्ताची रक्तपेढी असते तशी ह्या मिझेनकायमल सेल्सची पण एक पेढी आहे आणि त्याच्यातनं रुग्णाला आपण पुरवठा करू शकतो आणि त्याच्यावरती उपचार करता बरोबर. येतात. मला सांगा, तुम्ही स्वतः सुद्धा काहीतरी चाचण्या ह्या पद्धतीने करता आहात, मला वाटतं कोकणात ह्या चालू आहेत, तर त्याविषयी जरा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. हो, आम्ही जे करतोय ते जरासं वेगळं आहे. आम्ही मिझेनकायमल स्टेम सेल्स नाही वापरत, पण स्टेम सेल्सच वापरतो. तर आम्ही हे पाठ दुखणीसाठी ही उपचार पद्धती वापरतोय. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला स्लिप डिस्क म्हणून ऐकलं असेलच ना, म्हणजे आपल्या दोन मणक्यांच्या मध्ये जी चकती असते ती घसरते आणि त्याच्यामुळे वेदना होतात. तर बहुतेक वेळेस ते शस्त्रक्रिया करून ती पेशी जी चकती बाहेर आलेली असेल ती चकती काढून टाकून देतात. तर आम्ही ती चकती घेतो, म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्हाला ते सर्जन आम्हाला ती चकती देतात आणि आम्ही ती आमच्या प्रयोगशाळेमध्ये नेऊन त्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या वाढवतो. तर ह्या प्रयोगशाळा पण सगळ्या वेगळ्याच असतात. त्यांना गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असं म्हणतात, GMP फॅसिलिटी. तर त्याच्यासाठी खर्च खूप येतो, पण ती छान त्यांनी आता आम्हाला कोकणातल्या हॉस्पिटलमध्ये, वालवलकर हॉस्पिटलमध्ये करून दिलेली आहे. तर तर त्या पेशी आम्ही वाढवतो आणि मग त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल म्हणून एक आम्ही सगळं जे बघतो की ते बरोबर आहेत की नाही आणि मग परत त्याच रुग्णाला बोलवून त्याच्यामध्ये त्या पेशी परत त्याचं प्रत्यारोपण करतो. पण सगळ्यात मला सांगायचं म्हणजे आम्ही ह्या पेशी त्याच पेशंटच्या असतात, त्याच रुग्णाच्या असतात आणि ह्या पेशी वाढवण्यासाठी साधारणपणे बहुतेक ठिकाणी फिटल बोवाईन सिरम असं एक वापरतात. ते म्हणजे गाईच्या गर्भातनं रक्त काढून त्याच्यातनं सिरम बनवतात आणि ते ह्या पेशींची वाढ व्हावी चांगली म्हणून ते वापरतात. तर आम्ही ते न वापरता आम्ही त्या पेशंटच्याच रक्तातनं प्लेटलेट्स म्हणून एक असतात, रक्तातले सगळ्यात छोट्या पेशी ज्या असतात त्यांना प्लेटलेट म्हणतात. आपल्याला कुठे जखम झाली की पहिल्यांदा त्या प्लेटलेट्स तिथे जातात आणि त्यांच्यामध्ये बरेचसे ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे ज्याच्यामुळे वाढ होण्यासाठी त्यांच्यामध्ये पेशींची वाढ किंवा ते जखम भरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर आम्ही तशा त्या प्लेटलेट्स घेऊन त्याच्यातनं आम्ही हे द्रव्य तयार करतो आणि ते वापरतो. म्हणजे पेशींची वाढ व्हायच्यासाठी त्यांना काहीतरी लागतंच खाद्य, तर ते ह्या प्लेटलेट्स त्याला आम्ही प्लेटलेट लायसेट म्हणतो. आणि आम्हाला आता हे प्लेटलेट लायसेटच बऱ्याच खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे फिटल बोवाईन सिरम हे आयात केलं जातं. तर त्याच्याऐवजी प्लेटलेट लायसेट जर वापरलं तर
जास्त फायदा होईल आणि आपल्या इथलं फॉरेन एक्सचेंज पण आणि मला वाटतं खर्चही कमी होईल. म्हणजे रुग्णाचंच आपण घेतो सगळं आणि त्यामुळे त्या रुग्णाला परत ते शरीरात गेल्यावरही काही त्रास होणार नाही, जे साधारणपणे ॲलर्जी येणं वगैरे असं बरोबर आहे. असतं. त्यामुळे ही सोपी अगदी सगळी उपचार पद्धती. या प्रक्रियेला साधारण किती वेळ लागतो? तर आता शस्त्रक्रिया केल्यानंतर आमच्याकडे जेव्हा तो टिश्यू येतो किंवा ती चकती जी येते ती वाढवायला आणि ती परत बरोबर आहे की नाही ते सगळे ज्या चाचण्या असतात त्या करायला थोडासा वेळ लागतो. तर निदान 3 आठवडे तरी जातात त्याच्यामध्ये. आणि मग त्या पेशंटला, त्या रुग्णाला परत बोलवलं जातं हॉस्पिटलमध्ये आणि मग लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे स्थानिक भूल देऊन त्या पेशी परत त्या प्रत्यारोपण केल्या जातात त्या पेशी त्याच ठिकाणी जिथून ती पेशी घसरली त्याच ठिकाणी जिथून चकती घसरली असते तिथेच. पण मग आता ती समजा तुम्ही घातलीत, प्रत्यारोपण केलं, तर पुन्हा रुग्णाला काही काळ रुग्णालयात राहावं लागतं का लगेच तो बरा होतो? खरं म्हणजे राहावं लागत नाही. पण आमच्या म्हणजे आता सध्या आमचं हे ट्रायल चालू आहे, क्लिनिकल ट्रायल फेज 1 म्हणतात त्याला, ते चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना तिथे 2 दिवस तरी इस्पितळात ठेवायला लागतं आणि मग त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं की त्यांना काही त्रास होत नाही आहे ना, त्यांच्यामध्ये काही रिॲक्शन होत नाही आहे ना, हे बघायला लागतं. तुम्ही म्हणालात ही फेज 1 म्हणजे चाचणीचा पहिला टप्पा तुमचा सुरू आहे, तर असे किती टप्पे असतात आणि किती टप्प्यानंतर हे सर्वसाधारण रुग्णांना ह्या उपचाराचा फायदा मिळू शकेल? सो हे फेज 1 मध्ये आपण फक्त बघतो की ह्यानी काही त्रास होत नाही ना रुग्णाला, म्हणजे हे सेफ आहे ना, सेफ्टीच्या दृष्टीने आपण बघतो. तर त्याच्यामध्ये आपण आता आम्हाला परवानगी दिली आहे ड्रग कंट्रोलरच्या ऑफिसमधनं, म्हणजे दिल्लीला जे ड्रग कंट्रोलरचं ऑफिस आहे तिथून आपल्याला परवानगी मिळते हे चाचणी करायला. तर त्यांनी आम्हाला 10 पेशंट्सची परवानगी पहिल्यांदा दिलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं 3 आधी तुम्ही करा, कारण की हे अगदी नवीन उपचार आहे, अजून आपल्या देशामध्ये कोणी करत नाही आहे. त्यामुळे त्यांना खात्री नाही की हे बरोबर होईल की नाही. त्यामुळे ते जराशी सेफ्टीच्या दृष्टीने ते आम्हाला म्हणाले 3 पेशंट्स आधी तुम्ही करा आणि मग आपण पुढे 7 पेशंट्स करायचे. आणि त्याच्यानंतर मग माहिती नाही आता मला दुसऱ्या टप्प्यात आम्हाला किती पेशंट्स करायला सांगतील, पण त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दाखवायला लागेल की ही जी पद्धती आहे ही साधारण जी पद्धती आता नुसतंच ती चकती काढून टाकतात आणि तो पेशंट परत घरी जातो, त्याच्यापेक्षा ही बरी आहे की नाही हे दाखवायसाठी आपल्याला 2 गट करायला लागतात. एकाला ही नवीन पद्धती, उपचार पद्धती हे करतो आणि दुसऱ्यामध्ये जी जुनी पद्धती आहे तीच कंटिन्यू करतो आणि मग बघायचं की ह्यांनी खरंच जास्त फायदा होतोय की नाही. पण म्हणजे आता सर्वसाधारणपणे हे सगळे टप्पे पार करून रुग्णाला ही कधी मिळू शकेल? आणि तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे त्याची काही विशेष अशी प्रयोगशाळा तयार केली आहे, तर ही प्रयोगशाळा तुम्ही केली आहे त्यामुळे सगळ्यांना अशा प्रयोगशाळा तयार करायला लागतील का? तुम्ही तुमच्याकडनं लोकांना देऊ शकता की रुग्णांना पुरवायचं? जरा थोडं आणखीन विस्तृत सांगाल तर मला वाटतं प्रेक्षकांना ते जास्त फायद्याचं होईल, कारण हा आपल्याकडे बराचसा आपलं जे लोकांना हा त्रास होतो, एक वय झालं ठराविक की, त्यामुळे मला वाटतं खूप उत्सुकता असेल लोक. नुसतंच वय झालं तर नाही, आता तर आमच्याकडे बरेचसे यंग लोक पण येत आहेत, म्हणजे कारण आजकाल मोबाईलचा वापर खूप जास्त वाढला आहे आणि त्याच्यामुळे पाठीची दुखणी जास्त झालेली आहेत. त्यामुळे तर आमचा असा सध्या तरी आम्ही आमच्याच इथे करणार ही जी पेशी वाढवणं हे सगळं आमच्या एकाच ठिकाणी करू आणि आम्ही त्याचा पण अभ्यास केला आहे की ही पेशी हे जर चकती दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलकडनं आमच्याकडे पोहोचवायची असेल तर किती दिवस ती बाहेर राहू शकते. आणि आम्ही पाहिले की 48 तास तरी व्यवस्थित ती राहू शकते आणि परत आम्ही त्या पेशी बनवल्यानंतर वाढवल्यानंतर आम्ही त्या परत जर त्या दुसऱ्या इस्पितळात पाठवायची असेल तर ते किती दिवस बाहेर राहू शकते ह्याचा पण अभ्यास केला आहे आणि त्या पण 48 तासापर्यंत तर अगदी व्यवस्थित चांगल्या राहतात. तर प्रथम आम्ही तसंच करू की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणहून ह्या चकत्या घेऊन त्या वाढवून मग त्या परत पाठवू. आणि पण सध्या आमच्याकडे खूपच छोटी जागा आहे. आमच्याकडे जी ही प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये एका वेळेस एकच रुग्णाचं हे करू शकतो आणि त्यामुळे आम्हाला निदान 1 महिना तरी लागतो एका रुग्णाचं हे वाढवायला आणि त्याच्यामध्ये परत ते प्रत्यारोपण करायला. विज्ञानम जनहिताय.
तर एकंदरीत भविष्य काळामध्ये तुम्ही ह्या दोन्ही ज्या उपचार पद्धती आहेत, जनुकीय उपचार पद्धती आणि पेशीय उपचार पद्धती, ह्याच्याकडे कसं बघता? म्हणजे ह्याची व्यापक किती आहे, किती प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचेल, त्याचा खर्च किती होईल, तो सर्वसामान्य माणसाला परवडण्याजोगा आहे का? आता जसं हे आता वाढत चालले तसं नक्कीच त्याची किंमत म्हणजे खर्च तेवढा जास्त होणार नाही असं वाटते. हळूहळू कमीच होत जाईल. कारण जसं तुम्ही वाढवता तसंच आता ही म्हटलं ती प्रयोगशाळा बनवायची. ही प्रयोगशाळा बनवल्यानंतर सुद्धा त्याचं मेंटेनन्स वगैरे ती चालू ठेवायला ह्याचा खर्च खूप जास्त येतो. पण आता जर 4-5च रुग्णांचं हे आपण करणार असू तर नक्कीच खर्च जास्त म्हणजे त्याची हे जास्त होईल. पण जसा आपण जास्त पेशंट्स घेऊ तेव्हा ते कमी होईल. थोडक्यात व्यापारात जसं असतं, जशी मागणी वाढेल तशी किंमत नक्कीच कमी होईल. आता हे मी सांगितलं CAR-T सेल थेरपी पण आपल्या इथे करतायत आणि त्याची किंमत सध्या 50 लाखाच्या जवळपास असेल. पण ती पण नक्कीच कमी होईल जेव्हा जास्त ठिकाणी ते करायला लागली, जास्त पेशंट्सना नक्की कमी होईल. तुम्ही आम्हाला खरंच खूप छान माहिती दिली आहे आणि ह्याचा नक्की खूप उपयोग होईल आणि आम्ही नक्की वाट बघू की तुम्हाला लवकरात लवकर तुमचे सगळे चाचण्यांचे टप्पे संपवून सर्वसामान्य नागरिकांना ही उपचार पद्धती उपलब्ध होईल. पण ह्या अनुषंगाने मला एक विचारायचं वाटतं की आत्ता म्हणालात तुम्ही की मुलपेशींसंबंधी सगळीकडे आपल्याला सरकारने परवानगी दिलेली नाही, पण काही ठिकाणी असं आम्हाला माहिती मिळते की अमुक एक ठिकाणी वापरतात, तर ह्याच्यामध्ये थोडी फसवणूक होते असं वाटतं. तर तुमचं काय मत आहे आणि ह्यासंबंधी काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे की त्याची फसवणूक होऊ नये? नाही, बरोबर आहे. आता सध्या बरेच जण असे आणि काय होतं ना, एखाद्या रुग्णाला नेहमी असं वाटतं की काही करून बरं झालं पाहिजे आणि म्हणून मग ते असे फसतात आणि ते कुठेही जाऊन कोणची पण एखादी उपचार पद्धती घ्यायला तयार होतात. पण माझ्या मते ह्या ज्या काय म्हणतात म्हणजे जे ही उपचार पद्धती देत आहेत त्यांच्याकडे बरोबर लायसन्स आहे की नाही, त्यांना बरोबर ड्रग कंट्रोलरच्या ऑफिसमधनं बरोबर परवानगी मिळालेली आहे की नाही, हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ते एकदा बघितलं की मग कसं माहिती असतं की हे सगळं आता आम्ही जेव्हा सुरुवात केली आम्हाला पण खूप वर्ष म्हणायला पाहिजे, खूप वर्ष लागली का आम्हाला हे सगळी परवानग्या मिळायला ड्रग कंट्रोलरच्या ऑफिसमधनं. पण त्याच्यामध्ये आम्ही पण बरंच शिकत गेलो आणि आम्ही पण बरीच सुधारणा आणली आमच्या ह्याच्यामध्ये. तर ती सगळी करता येते. त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स असतात जे आपल्याला काहीतरी सांगतात जे आपल्या लक्षात येत नाही. तर हे सगळं केल्यानंतर सायंटिफिकली जेव्हा ते छान ठरते की हे व्यवस्थित चाललंय तेव्हाच फक्त ती आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत मला माहिती नाही त्यांच्याकडे कितपत तसं सगळं किती व्यवस्थित होतं ह्याबद्दल तुम्ही साशंक आहात कारण तुम्ही स्वतःही या समित्यांवरती काम केलेलं आहे. पण माझी खात्री आहे तुम्ही ज्या वेगात आता पुढे चाललाय नक्कीच सर्वसामान्य लोकांना ही पेशीय त्याचप्रमाणे जनुकीय उपचार पद्धती उपलब्ध होईल आणि त्याचा लाभ होईल. आपण इथे आलात आणि आम्हाला ही अतिशय वेगळ्या विषयावरची अत्याधुनिक अशी जी उपचार प्रणाली आहे त्याची माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षकांनो, आपण लवकरच आता पुन्हा पुढच्या भागात भेटू एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं